तर मंडळी नमस्कार. मंडळी साहेब कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी आलो इथे सासरवाडीमध्ये कोचरीमध्ये. तर ग्रामदैवत गांगेश्वरची पालखी तिथे येणार आहे आज. त्यासाठी आम्ही आलो आहे. आम्ही सर्व आलो आहेत, मुलांना घेऊन पण आलो आहे. आज रविवार आहे, सुट्टी असल्यामुळं मुलांना पण घेऊन आलो. तर चला मंडळी, आता पालखी येते, समोरच पालखी गेले. आता जरा उशीर झाला कारण लवकर येणार होती पालखी, रात्री नमन होतं त्यामुळे लगेच सगळे झोपी गेले होते. 4-4:30पर्यंत आले आणि उठायला झालं नाही, त्यामुळे उशीर झाला आहे. आता पालखी येते तर चला पालखी घेऊया. आता कमीत कमी मला वाटतं 9-9:15 वाजायला आले असतील. तर चला आधी पालखी घेऊया, पालखी येते. तुम्ही पण आमच्या व्हिडिओमध्ये राहा, म्हणजे गांगेश्वराचं दर्शन घ्या. चला तर जरा पुढे जरा पुढे
देवा धन्या गांगोबा सोमवार खरा मानाय धन्य इटलाय स्वतःची नाही धन्यच्या खरा आजा रुपेश गुरु खरा झाला बादाची ओटी तुझी भरला नाही ती आपली मान्य करून घे त्याच्या मालकीला समज घाल तू समज घे 52 कोटी अकरा जेव्हा असेल खरा तेवढा पायाखाली ठेव या वर्षापासून पुढल्या वर्षापर्यंत गुराढोरात मुला माणसात इथपासून परागंधापर्यंत त्यांचा आवाज समाज आणि बराला उभा बाबा देवा धन्या गांगोबा सोमवार बाबा खरा मानाय धन्य इटलाय स्वतःची नाही धन्यच्या खऱ्या आजा रुपेश गुरु खऱ्या त्याच्या दोन बहिणी एक आजनारी दिलेली दुसरी मारलत दिलेली खऱ्या दोघींनी 2 हौशी मोठी भरला नाही ते आपली मान्य करून घे जशी काय हौशी भरला नाही तशी खऱ्या काय त्यांची हौस असेल तिथं तेवढी पुरी कर काय तिथं खोटं नाटा असेल एखाद्या अकरा देवाला असेल एखादी केली असेल खऱ्या तेवढी पायाखाली ठेव काय त्याच्या मनात हेतू असतील खऱ्या तेवढं तिथं पुरं कर आणि त्या दोघींना अमृताचे अंकुर घाल आणि देवा धना गांगोबा सोमवार खरा मानाय धन्य इटलाय स्वतःची नाही धन्यच्या खऱ्या आजा रुपेश गुरु खऱ्या तुझा हात बेटनी ठेवला नाही ते आपली मान्य करून घे काय त्याच्या मनात हेतू असेल खऱ्या तेवढं पुरे कर काय तिथं खोटं नाटा असेल एखादी काही केलेली असेल खऱ्या तेवढी पायाखाली ठेव जर काय मे महिन्यात लग्न ठरलंय तर आज तर लग्न निर्विघ्न पार पडू दे काय तिथं कलिकामध्ये पाय ठेव काय एखादा खोटं नाटा असेल खऱ्या तेवढं बाहेर राखव चतुर्शी मधलं काही असेल खऱ्या तेवढं तुझ्या पायाखाली ठेव त्या तू बाय लग्नात यजमानी हो आणि त्या सगळं आनंदात पार पाड आणि बऱ्या लावून तू इकडे पालखीची तयारी चालू आहे बघा पाय काढायची चालू आहे रांगोळी वा मस्त कलाकार या तर मंडळी पालखी तर फिरते घरं घ्या अजून घरं घ्यायचे आहेत पालखीला पण तोपर्यंत इकडे भाजी वगैरे कापण्याचं काम टॅमॅटो वगैरे सर्व कटिंग केलेलं आहे बघा सर्व भाजीची तयारी चालू आहे इकडे भाजी झाली वाटतं की फोडणी द्यायची आहे झाली एक भाजी इकडे सगळं भातासाठी ते आदन वगैरे ठेवलेलं ही ग्रेव्ही आहे का ही अच्छा ही ग्रेव्ही आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे आपण काय काय गावामध्ये ना अनेक गावामध्ये एकाच्या घरात 4 खेळ 5 खेळ जातात एकाच्या घरात 10 खेळ जातात मग त्यापेक्षा वेगवेगळे खेळ जाण्यापेक्षा काही ठिकाणी तर जात नाहीत कोणाकडे खेळ जेवायला त्यापेक्षा एकत्र असं जेवण केलं तर मस्त म्हणजे सर्वच्या सर्व खेळ एका ठिकाणी जेवतील असाच हा एक उद्देश असणार हो ना बरोबर ना त्यामुळे हे जेवणाचं पण काम चालू आहे इकडं तयारी बसून करायची इथून आणि पालखी आता कुंदातीची इथं आली
काय चुलीवरचं जेवण बनवतात ना, त्यामुळे टोप करपू नये किंवा काळा पडू नये त्यासाठी लेवून घेत आहेत होय ना. कसली आहे, काय आहे, काय डालडा वापरलेला आहे. निर्म पावडर घेऊ शकता ना सर्फची सुद्धा. डालड्यानं व्यवस्थित राहतं काय, एकदम डाग राहत नाही, एकदम स्वच्छ होतं. म्हणजे बघा डालडा जो वापरला जातोय टोपाला लावायसाठी, चांगला डालडा लावून मस्तपैकी बघा अगदी टोपाला चांगला माखून घेतलेला आहे. जो चुलीवर ठेवला ना तर ती आग असते त्यानं तो जळत नाही टोप आणि काळा पडत नाही, जास्त मेहनत करावी लागत नाही नंतर मग घासायला. व्यवस्थित सर्व साईडून डालडा लावलेला आहे बघा. बटाटे उकडून घेतलेला, भाजी झाली, निबरस ठेवलेला दिसतोय भात. निबरायला बोलतात त्याला, काय बोलतात, चुलीवरचं जेवण गाव आहे. स्वतः काय त्याच्यात हा जडीबुटी स्वतः आहेत. पालखी आता इथे खाली समोर इथे यांच्या घरी आली, त्याच्यानंतर मग तिकडं मोहल्यांकडे जाईल. आता गुरु पालखी कुठे जाईल इथून आता जाईल म्हणजे मोहल्यांकडं. हां हे सांकेतिक भाषेत ते बोललं जातं मोहल्यांकडं, आणि त्याच्यानंतर फणसाखाल्यांकडं. बघा कशी माझं नावं कसे आहेत बघा, मोहल्यांकडं फणसाखाले. म्हणजे ही पूर्वी सांकेतिक जे भाषा आहे त्याला लोकेशन बोललं जातं, त्याप्रमाणे सांकेतिक भाषा ती. आणि नंतर मग मोठ्या करत ना प्रितेशकडं वरती त्यांना. हा वरती गाण्याकडं प्रितेशकडं. हा बरोबर, मग मोठ्या करत. तर म्हणजे गुरुचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. चॅनलचं नाव काय, मी कोकणी गुरु. कोकणी गुरु चॅनलला जाऊन व्हिजिट द्या. व्हिडिओ असतात गणपतीचे वगैरे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यानं, ते बघा. चला पालखी निघाले इथून. तर म्हणजे आता पालखी गणेश येथून आले, आता हे मोठ्या घरामध्ये येणार आहेत बरोबर. आता मोठ्या घरात पालखी आले, आता थोड्या वेळात लगेच मोठ्या घरात पालखी जाईल. आणि मग ही पालखी झाली की शिमग्याची सांगता होणार आहे. आता याच्यानंतर मग पालखी सानेवर जाऊन रूपं काढायला जाणार आहे. आणि जो जेवण बनवत होता महाप्रसाद, तर थोड्याच वेळामध्ये महाप्रसाद सुद्धा वाटप केलं जाणार आहे. पालखी आता इथे मोठ्या घरात आल्यानंतर अगोदर काय करणार, महाप्रसाद वाटणार. त्यासाठी इकडं साफसफाई चालू आहे आणि आता महाप्रसादसाठी बसतील सर्व लोक. जेवण वाढायला सुरुवात तर झालेली आहे आणि छोटी छोटी मुलं पण मागाचे पाणी बिणी देत आहेत मस्त. सगळी अगदी
वाढण्यामध्ये दंग आहेत आणि सर्व पंगत किती लागली बघा 1 2 3 4 5 आणि ती एक तिकडची एक 6वी अशा 6 पंगत तर लागलेली आहे तिथे. नैवेद्य दाखवला जातोय देवाला. इकडून चालू कर, इकडून चालू कर, इकडून चालू कर. देवाला नैवेद्य तर दाखवून झालाय. आता जेवायला सुरुवात करतील. अजून बघा किती बरेच लोक आहेत अजून एवढे बसले आहेत. अजून तिकडच्या बाजूच्या अंगणामध्ये सुद्धा अजून बसलेले आहेत लोक. थोडी वाढणार या साईडला थोडी बसलेत दाखवतो. या साईडला सुद्धा बसलेत लोक. या साईडला बहुतेकशी जास्त मुलं, छोटी मुलं, महिला मंडळी असे बसले त्या साईडला जेवायला. वीर भरपूर जेवायचा राधा जे जेवण. आणि त्यांना अमृताची अंघोळ घाल. चला तर मंडळी मग आता आम्ही निघालेलो आहे. आता थोड्या वेळानं पालखी काय होतं आता गारणं पूर्ण झालं की मग पालखी सानेच्या दिशेने जाईल आणि मग सानेवर गेल्यानंतर मग रूपं काढली जाईल आणि आज सांगता होणार आहे इथे कोचरीमधल्याच पालखीचा. तर चला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे त्यामुळे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.